मुळात क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्याला खूपच मर्यादित अशा प्रकारचा स्कोप असतो आणि आपण जर बघितलं तर कायद्यातल्या भारतीय संविधानातल्या आर्टिकल 137 नुसार रिव्ह्यू पॉवर्स जे आहेत ते न्यायालयाला असतात असं मान्य करण्यात आलेलं आहे. अनेक केसेस त्याच्याबद्दलच्या झालेल्या आहेत आणि आर्टिकल 142 जे आहे त्याच्यातून क्युरेटिव्ह पॉवर्स कोर्टाला मिळालेले आहेत अशा संदर्भातले सुद्धा न्यायनिर्णय झालेले आहेत. मग या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते सुधारणा याचिका असं त्याचं स्वरूप आहे किंवा दुरुस्ती याचिका. मग आता ही दुरुस्ती कशामध्ये, तर इसेन्शियल लॉ जे आहे ते जर कन्सिडर केलेले नसतील किंवा ग्रॉस मिसकॅरेज ऑफ जस्टिस असेल, नैसर्गिक न्यायतत्वाला डावलून काहीतरी निर्णय देण्यात आला असेल, महत्त्वाचे कागदपत्रच जे आहे ते लक्षात न घेता निर्णय दिला असेल आणि त्याच्यामुळे कायद्याची सगळी दिशा चुकली असेल किंवा निर्णय देण्याची दिशा चुकली असेल, एखादा न्यायाधीश जो आहे त्यांनी आपले जवळचे संबंध त्या सब्जेक्ट मॅटरशी विषयाशी आहे आणि ते ओपनली सांगितलं नसेल की माझे असे संबंध या विषयाशी किंवा या विषयातल्या लोकांशी आहे, तरी पण मी या केसमध्ये न्यायाधीश असलो पाहिजे का, अशा स्वरूपाची स्पष्टता करून घेतली नसेल आणि जर ॲडव्हर्सली अफेक्ट होणारे जजमेंट जे आहे ते एखाद्या पक्षाला वाटलं असेल की याचा खूपच वाईट आणि विपरीत परिणाम आपल्यावर समाजावर होणार आहे, तर अशा वेळेस क्युरेटिव्ह पिटिशन केली जाऊ शकते. क्युरेटिव्ह पिटिशन ही साधारणतः सिनियर मोस्ट 3 न्यायाधीश जे आहेत सर्वोच्च न्यायालय त्यांच्याकडे जाते. ते निर्णय घेतात की अशी दुरुस्ती याचिका दाखल करून घेण्याची गरज आहे का, आणि एका सिनियर काउन्सिल ज्याला आपण म्हणतो, जे डेजिग्नेटेड सिनियर काउन्सिल असतात त्यांचा पण सल्ला ॲमिकस क्युरी म्हणून ते घेऊ शकतात. आणि साधारणतः क्युरेटिव्ह पिटिशनची जी सुनावणी आहे ती चेंबरमध्येच, म्हणजे न्यायाधीशांच्या चेंबरमध्येच, म्हणजे न्यायाधीशांच्या रूममध्ये चालते आणि ओपन कोर्टमध्ये साधारणतः सुनावणी होत नाही. जर न्यायाधीशांना वाटलं की ओपन कोर्टमध्ये सुनावणी घ्यायची आहे तरच ते घेतात. त्या अर्थाने आपण पाहिलं तर क्युरेटिव्ह पिटिशन इज द लास्ट कॉन्स्टिट्युशनल रेमेडी असं म्हणतात. म्हणजे घटनात्मक शेवटचा उपाय म्हणून क्युरेटिव्ह पिटिशनकडे बघितलं जाते. क्युरेटिव्ह पिटिशननंतर कोणताही इतर मार्ग राहत नाही. रिव्ह्यू करण्याचे जे पॉवर्स आहेत तेच वापरून क्युरेटिव्ह पिटिशनचा विचार केला जातो आणि म्हणून दुरुस्ती कायद्याच्या संदर्भात, कायद्याची कारवाई चुकीची झालेली आहे किंवा कायद्याचे अन्वयार्थ चुकीचे काढून निर्णय घेतलेला आहे आणि नैसर्गिक न्यायतत्वाला डावलून निर्णय झालेला आहे, अशा काही महत्त्वाच्याच मुद्द्यांवर त्याचा सगळा आधार असतो आणि तो आधार दाखवल्याशिवाय क्युरेटिव्ह पिटिशन हे काही मान्य होत नाही. एकदा क्युरेटिव्ह पिटिशन ऐकून घ्यायचं असं मान्य झालं तर ज्या न्यायाधीशांनी तो निर्णय दिलेला असेल पूर्वी, त्याच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत असते. जर त्यापैकी एखादे न्यायाधीश निवृत्त झाले असतील तर नवीन सिनियर मोस्ट न्यायाधीशाची नेमणूक करून ते न्यायपीठ पूर्ण केलं जाते आणि त्या कॉन्स्टिट्युशनल बेंचसमोर हे मॅटर मग चालवलं जाऊ शकते. अर्थातच क्युरेटिव्ह पिटिशनला मान्यता द्यायची का, क्युरेटिव्ह पिटिशन खरंच ऐकून घेण्याची गरज आहे का, या सगळ्या गोष्टी ठरल्यानंतरची ही प्रक्रिया आहे. अन्यथा क्युरेटिव्ह पिटिशनचा मर्यादित असा विस्तार किंवा स्कोप लक्षात घेता क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये खूप काही बरेचदा साध्य होत नाही. परत हेच मागासवर्गीय आयोग पुनर्रचना झाली तर त्याचा काही थेट परिणाम क्युरेटिव्ह पिटिशनवर होईल का? मागासवर्गीय आयोग आणि त्याचे संबंधित जे काही मागासवर्गीय आयोगाचे कमिशनर म्हणून नेमलेले असतील लोक, त्यांनी जर राजीनामे दिले तर त्याचा कोणताही परिणाम क्युरेटिव्ह पिटिशनवर होत नाही. कारण की क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे जो निर्णय झालेला आहे, ऑलरेडी जो न्यायनिर्णय झालेला आहे, त्याच्यामध्ये काही कायदेशीर उणिवा, चुका, नैसर्गिक न्यायतत्वाचं उल्लंघन आहे का एवढंच पाहण्याची जबाबदारी असते. क्युरेटिव्ह पिटिशन जर हे रिजेक्ट झालं तर त्याच्यानंतर मात्र नवीन स्वरूपात नवीन परिस्थिती मांडून नवीन आयोगाचे काही अहवाल किंवा कमिशनने नवीन काही अहवाल तयार केले तर त्या आधारे आरक्षण टिकाऊ कसं होऊ शकते अशा स्वरूपाची मांडणी करून नवीन याचिका केली जाऊ शकते. अर्थातच ही याचिका काही सरकारला करता येणार नाही, कारण ते स्वतःच काहीतरी निर्णय घेणार आणि स्वतःचाच निर्णय कन्फर्म करण्यासाठी ते कोर्टात जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी एकदा निर्णय घेतला की त्याबद्दलची कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू काय आहे, याच्याबद्दल जे अफेक्टेड पर्सन आहे, ज्यांना त्याचा फायदा होणार आहे, गैरफायदा होणार आहे, तोटा होणार आहे, असे लोक न्यायालयात जाऊ शकतात आणि त्यावेळेस न्यायालयाला त्यांची बाजू मांडावी लागेल की आम्ही आरक्षणासंदर्भातला घेतलेला निर्णय यावेळेसचा अत्यंत मजबूत आहे, अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि आयोगाने दिलेल्या काही दाखल्यांच्या आधारे घेतलेला आहे, त्यामुळे तो टिकाऊ कसा आहे हे त्यांना सांगता येईल.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.